नमस्कार. कधीकधी पार्लर ट्रीटमेंट आणि केमिकल स्किन केअर प्रोडक्ट वापरूनही चेहऱ्यावर तो नॅचरल ग्लो येत नाही, जो आपल्याला हवा असतो, बरोबर ना? पण जर मी तुम्हाला म्हटलं की आज तुमच्या स्वयंपाकघरातच एक अशी जादू दडले, जी तुम्हाला देईल अगदी सेलिब्रिटीसारखी चमकदार आणि क्लिअर स्किन. ही आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी मॅजिकल होम रेमेडी जी केवळ 4 नॅचरल गोष्टींपासून बनते आणि तुमच्या स्किनला एका रात्रीत ग्लोईंग बनवू शकते. चला तर मग वेळ न घालवता रेमेडी पाहूया. चला तर आपण पहिली स्टेप पाहूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक क्लीन बाउल घ्यायचा आहे. चेहऱ्यासाठी कोणताही फेस पॅक बनवताना क्लीनच बाउल आपण इथं वापरायचा आहे पहा. त्यानंतर इथे आपण 2 चमचे कच्चे दूध घेतलेलं आहे पहा. आपल्याला शक्यतो कच्चे दूधच घ्यायचे आहे. कच्च्या दुधाच्या चेहऱ्यासाठी आपले खूप छान बेनिफिट्स भेटतात. तुमच्याकडे जर कच्चे दूध अवेलेबल नसेल तर तुम्ही तापवलेलं दूध देखील थंड करून घेऊ शकता. कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, ते आपल्या चेहऱ्यावरील टॅनिंगला आणि डेड स्किनला काढायला मदत करते. त्यामुळे इथे आपण कच्चे दूध घ्यायचे आहे. क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. कच्च्या दुधामुळे आपल्या चेहऱ्याला एक ग्लो येतो आणि चेहरा आपला क्लीन व्हायला मदत होते. कच्चे दूध आपल्या चेहऱ्याला क्लिन्झरचे काम करते पहा. त्यामुळे इथे मी 2 चमचे इतके कच्चे दूध घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला दुसरे इन्ग्रेडियंट लागणार आहे, म्हणजे एक लहान अर्धा चमचा मध आपल्याला पहा घ्यायचा आहे. इतका इथे मी मध घेतलेला आहे. मध आपल्या चेहऱ्याला डीप हायड्रेट करायला मदत करतो. मध तुमच्या चेहऱ्याला हायड्रेट करते व चेहऱ्याला मऊ बनवते, नरिशमेंट देते, सोबतच एक ग्लो देखील चेहऱ्यामध्ये ॲड करते. त्यामुळे इथे मी अर्धा चमचा इतका मध घेतलेला आहे. त्यानंतर पुढचे इन्ग्रेडियंट लागणार आहे आपल्याला, ते म्हणजे हळद. 1 चुटकी ते एवढे हळद घ्यायची आहे पहा. 1 चुटकी हळद इनफ होते, याच्यापेक्षा जास्त घेऊ नका, तुमचा चेहरा पिवळा पडेल. तुम्ही इथे कस्तुरी हळद घेऊ शकता, व्हाईट टर्मरिक घेऊ शकता. किचनमधील हळद तुम्ही इथे यूज करू नका, कारण किचनमधल्या हळदीमध्ये कलर देखील ॲड केलेला असतो, ते आपल्या स्किनला अजिबात चांगले नसते. सर्वात उत्तम तुम्ही घरी बनवलेली हळद घ्या, जे आपण हळकुंड आणून दळतो ना, ती हळद घ्यायची. खूप छान रिझल्ट भेटतात, एकदम नॅचरल असते, आपण घरी कुटलेली असते, त्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची मिलावट नसते. बाहेरच्या हळदीमध्ये तुम्ही कोणत्याही ब्रँडची जरी हळद घेतली ना, तर त्यामध्ये मिलावट असतेच असते. त्यामुळे सर्वात उत्तम पर्याय आहेत, आपण घरी कुटलेली हळद घेऊ शकता. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ते आपल्या चेहऱ्याला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊन देत नाही आणि आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग असतील तर ते घालवण्यास मदत करते. सोबतच आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो द्यायला मदत करते. त्यामुळे इथे मी एक चुटकी इतकी हळद वापरलेली आहे. हळद इतकीच घ्यायची आहे, हळदीचं प्रमाण वाढवू नका, नाहीतर चेहरा पिवळा पडतो. त्यानंतरचे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे विटॅमिन ईची एक कॅप्सूल. हे पूर्ण पॅकेट मी 40 रुपयाला पहा परचेस केलेलं आहे. तुम्ही आपल्याला यामधील एकच विटॅमिन ईची कॅप्सूल लागणार आहे, तुम्ही तेवढीच परचेस करू शकता. आपल्या चेहऱ्याला खूप छान रिझल्ट देते, आपल्या चेहऱ्याला मॉइश्चराईज करायला मदत करते. चला तर आपण यामधील आता एक विटॅमिन ईची कॅप्सूल घ्यायची आहे पहा. हे पहा, मी इथे एक विटॅमिन ईची कॅप्सूल घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही मेडिकलमधून तुम्ही विटॅमिन ईची कॅप्सूल परचेस करू शकता. हे पहा, विटॅमिन ईची कॅप्सूल पंक्चर करून घ्यायची आहे आणि या मिसळायचे आहे पहा. या इन्ग्रेडियंट्समध्येच एक विटॅमिन ईच्या कॅप्सूलचं पूर्ण ऑइल आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे. हे पहा, इथे मी एका विटॅमिन ईच्या कॅप्सूलचं ऑइल इथे ॲड केलेलं आहे. विटॅमिन ई आपल्या चेहऱ्यावरील डार्क स्पॉटला कमी करायला मदत करते, सोबतच डार्क सर्कलला देखील कमी करायला मदत करते. सोबतच विटॅमिन ई अँटी एजिंगचं सुद्धा काम करते. त्यामुळे इथे मी एक विटॅमिन ईच्या कॅप्सूलमधनं पूर्ण ऑइल इथे काढून घेतलेलं आहे पहा. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण यामध्ये घातलेले सर्व जिन्नस एकत्र होतील. हे पहा, किती छान मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही एकदा हे मिश्रण चेहऱ्यावरती अप्लाय करून पहा, खूप छान रिझल्ट भेटतात. तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल, सोबतच चेहरा तुमचा टाईट आणि ब्राईट देखील होणार आहे. ड्राय स्किनवाल्यांनी तर हे जरूर वापरा, तुमच्या चेहऱ्याची पूर्ण ड्रायनेस निघून जाणार आहे पहा. ह्या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत, खूप छान रिझल्ट भेटतात याचे.
तुम्ही एकदा हे मिश्रण वापरून पहा, रिझल्ट पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. पार्लरपेक्षा छान ग्लो या नॅचरल गोष्टी आपल्याला देतात. पार्लरमध्ये फेशियलला पैसे घालवायची काही गरज नाही. पार्लरच्या ट्रीटमेंट खूप महागही असतात आणि हळूहळू ते आपल्या स्किनला डॅमेज देखील करतात. त्यापेक्षा आपण घरच्या घरी या नॅचरल गोष्टी वापरलेल्या केव्हाही चांगल्या. हे पहा, मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे. चला आता आपण याला वापरायचं कसं ते पाहणार आहोत. हे मिश्रण वापरण्याच्या आधी तुम्ही तुमचा चेहरा फेस वॉशने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पहा. आणि या मिश्रणामध्ये कॉटन पॅड किंवा कॉटन बॉल असे डिप करून आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित असं अप्लाय करायचं आहे पहा. तुम्ही हाताने किंवा ब्रशच्या साहाय्याने देखील हे मिश्रण असं खालून वरच्या साईडला व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे पहा. खूप छान रिझल्ट भेटतो. चेहऱ्यावर हे मिश्रण अप्लाय करत करत 2 मिनटं असं खालून वरती लावत व्यवस्थित आपल्या चेहऱ्याची मसाज करायची आहे पहा. खालून वरती असं व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण पूर्ण आपल्या स्किनमध्ये जाईल आणि आपल्याला याचे छान रिझल्ट भेटतील. चेहऱ्यासोबतच तुम्ही गळ्याला मानेला अजिबात विसरायचं नाही, तिकडेही व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पहा. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यामध्ये पूर्ण ॲब्झॉर्ब व्हायला मदत होते. खालून वरती असं लावल्यावर ना चेहऱ्यावर आपल्या खूप छान ऑब्झॉर्ब होते आणि याचे खूप छान बेनिफिट्स आपल्याला भेटतात. हा पॅक लावल्यानंतर 15 ते 20 मिनटं आपल्या चेहऱ्यावर असाच राहून द्यायचा आहे आणि नंतर थंड किंवा कोमट पाण्याने आपला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे पहा. पहिल्याच वापरात तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटतील. हे पहा, मी 15 मिनिटानंतर वॉश करून घेतलेलं आहे. पहिल्याच वापरात तुम्हाला जाणवेल की तुमची स्किन किती सॉफ्ट, हायड्रेटेड आणि ग्लोईंग झालेली आहे. ते चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा पॅक तुम्ही नक्की वापरा. खूप छान रिझल्ट भेटतात. केमिकल प्रोडक्टपेक्षा हा नॅचरल उपाय तुमच्या स्किनला दीर्घकाळ तरुण ठेवायला मदत करतो. केमिकलच्या गोष्टी चेहऱ्यावर वापरायला लागल्यानंतर आपली एजिंग प्रोसेस वाढते आणि चेहऱ्यावर आपल्या ग्लो राहत नाही. त्यापेक्षा आपण ह्या नॅचरल गोष्टी वापरल्या तर आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो आहे तसा राहतो आणि आपली एजिंग प्रोसेस देखील स्लो डाऊन होते. तर कधी ट्राय करताय ही मॅजिकल होम रेमेडी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही होम रेमेडी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर नंतर भेटूया अशा सोप्या रेमेडींसोबत. धन्यवाद.